अजित पवार यांचा मृत्यू हा अशा एका अपघातामध्ये झालेला आहे की तो नक्की कसा घडला, का घडला, त्याच्या मागचं रहस्य काय आहे हे समजून घेण्याचा अधिकार महाराष्ट्राच्या जनतेला आहे. आणि हे भारतीय जनता पक्षाचे टिंपाट लोक माझ्यावरती टीका करतायत. मुळात शंका मी घेतलेलीच नाहीये. शंका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी आणि त्यांच्या काही नेत्यांनी तो विषय पुढे नेला. मी तो विषय पुढे नेला कारण माझ्या समोर सुद्धा काही माहिती आली. अजित पवारांची जुनी वक्तव्य चालताना माझ्या लक्षात आहे की अजित पवार पुन्हा स्वगृही येण्याच्या तयारीमध्ये होते. भारतीय जनता पक्षाबरोबर आपला संसार हा काय टिकून राहणार नाही. कारण फुले, शाहू आंबेडकर, यशवंतराव चव्हाणांच्या विचारांना महाराष्ट्र या भूमिकेवरती हळूहळू ठाम झाले होते आणि त्यांनी तसं जाहीरपणे बोलायलाही सुरुवात केली होती. भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचाराच्या फाईल्स माझ्याकडे आहेत. त्यांनी एका 15 जानेवारीच्या एका कार्यक्रमात जाहीरपणे सांगितलं, त्याच्यावरती वारंवार बोलतो. पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या महानगरपालिका कशा लुटल्या त्याचे पुरावे त्यांनी समज सत्तेत असताना पिंपरी चिंचवड मध्ये भारतीय जनता पक्षानं पुतळ्याच्या नसबंदीतही कसे पैसे खाल्ले कोट्यावधी हे त्यांनी पुरावे दिले. पुतळ्याच्या नसबंदीत भाजपने पैसे खाल्ले हे अजित पवारांनी समोर आणलं लागता. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष अस्वस्थ आणि अजित पवार अर्थमंत्री असल्यामुळे अनेक वर्ष त्यांच्याकडे बरीच काही पुरावे जमा झाले. याच्यावर भाजपाने चर्चा सुरू. ही सगळी कागदपत्र अजित पवारचे निकटवर्तीय सांगतात. या सगळ्या फाईल्स, हे सगळे डॉक्युमेंट्स, पुरावे अजित पवारांच्या ताब्यात होते. अजित पवार शक्यतो आपल्या जवळच ठेवत होते. त्या दिवशी त्यांच्या सोबत ते असावेत काही डॉक्युमेंट्स किंवा फाईल्स. पण अर्ध्या तासामध्ये याच्यावरती स्पष्टीकरण द्यायचं काम बीजेसी भारतीय जनता पक्षाकडे चौकशी समिती नेमावी आणि ती न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक इंडिपेंडेंट चौकशी नेमावी. अजित पवारांच्या पक्षाचे छगन भुजबळ यांनी आता शंका उपस्थित केली. भुजबळ म्हणतात की विमान घिरट्या घालत असताना अचानक पलटी मारताना दिसते, काहीतरी गडबड झाली असं वाटतं. मी वेगळं काय सांगतोय, फक्त माझी तू घेऊन द्यायचं सगळ्यात आधी सांगेल. आता हळूहळू लोक मानसिकदृष्ट्या स्थिरतावर झाल्यावर त्यावर विचार करतात. अजित पवारने का पहिल्यांदा विमान प्रवास केला नाही ना. ते अशा पद्धतीनं किंवा चार्टर विमानानंच प्रवास करायचे. त्याच्यामुळे ही व्यवस्था करणाऱ्या लोकांना कोणती विमान, कोणत्या पायलट सगळं माहीत असतं. आता त्यांचे आमदार अमोल मिटकरी यांनी काही प्रश्न अजित पवारांच्या कुटुंबाच्या काही गोष्टी याच्यावर चर्चा करतात. मला असं वाटलं संसदेमध्ये या विषयावरती हा मुद्दा रेकॉर्ड होते आहे आणि मागणी केली निष्पक्ष चौकशी. डीजीसीए वगैरे नाही. डीजीसीए म्हणजे यांच्या हाताखालचे सगळे प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या. न्यायमूर्तीच्या नेतृत्वाखाली एक चौकशी समिती आणि त्याचा कालमर्यादेत निर्णय आणि अहवाल यावा. मंत्र्यांना काहीच माहित नाहीये. कालमर्यादेमध्ये रिपोर्ट यासाठी आम्हाला पाहिजे की अजित पवार यांच्यासारख्या महाराष्ट्राच्या नेत्याचा मृत्यू झालेलं आहे. महाराष्ट्र अजूनही धक्क्यात आहे. सुनेत्रा ताई पवारांना उपमुख्यमंत्री केलं म्हणून महाराष्ट्र दुःखातून सावरला असं होत नाही. तो अपघात विसरला असं होणार नाही. हे राजकारण वेगळं आहे. आम्ही म्हणतोय
पवारांच्या मृत्यूच्या संदर्भातले आमच्या वक्तव्य आहे. मग ते विमान वाहतूक मंत्री राहिलेले आहे, या संदर्भामध्ये घातपात आहे की अपघात आहे, या संदर्भात त्यांनी कुठलंही भाष्य अद्यापर्यंत केलेलं नाहीये. याकडे कसं बघतात? प्रधानमंत्र्यांनी सांगायला पाहिजे होतं, गृहमंत्र्यांनी बोलायला पाहिजे होतं, नागरी विमान उड्डाण मंत्री आहेत त्यांनी बोलायला पाहिजे होतं. मी प्रफुल्ल पटेलांना काय प्रश्न विचारतो? प्रफुल्ल पटेल पक्षाचे अध्यक्ष व्हायला त्यांना घाई झालेली असं मी पाहतो. प्रफुल्ल पटेल किंवा अन्य कोणीही त्याच्यामध्ये न पडता उच्च न्यायालयाचे शरद पवार आणि अजित पवार यांची इच्छा होती की दोन्ही पक्ष एकत्र यावे. पण तुम्हाला काय वाटतं की काय अडचण येत आहे त्यांच्या? अजित पवार हे भारतीय जनता पक्षाला सोडून परत शरद पवारांकडे आले तर भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन लोटसचा सगळ्यात मोठा त्याच्यामुळे अजित पवारांच्या संशयास्पद विमान हा सुद्धा ऑपरेशन लोटसचा भाग आहे का असं लोकांनी प्रश्न विचारले. भाग आहे का तो? इतक्या निर्भर पद्धतीला देशात राजकारण सुरू आहे. कोणालाही आपल्या जीवाची शाश्वती नाही. जो भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये जाईल तो एक तर तुरुंगात जातो किंवा जीव गमावतो. अशा प्रकारचं वातावरण आहे देशात. की राहुल गांधींनी काल मनोज नरवणे यांच्या पुस्तकाचा जी चिरफाड केली त्याचा जनरल मनोज नरवणे यांची सुद्धा सुरक्षा वाढवायला हवी. मनोज नरवणे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करणं गरजेचं आहे. भाजपचे लोक किंवा यंत्रणा काय करतील? मुंबई महानगरपालिकेमध्ये एका मराठी माणसाकडे हा पक्ष असावा, मात्र जी माहिती दिली त्याच्यानंतर आता जे अरोरा आहे ते देखील पक्षामध्ये महत्त्वाची नेताना पाहायला मिळतात. बघा हा पक्ष आता अजित पवारांचा आहे. अजित पवारांच्या पक्षाचा चेहरा हा महाराष्ट्राचा आणि मराठमोळा. आता त्या पक्षावर किती पडणार आणि त्या पक्षाची सर, मुंबई महानगरपालिका दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र निवडणुकीला लढल्या होत्या. त्यासाठी दोघांनी वेगवेगळे गट स्थापन केले आहे आणि मग ते नेमकं कारण काय त्याच्या पद्धतीचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. कशा करता पाहिजे त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे, आमचा पक्ष आणि यापुढे एकत्र राहणारच आहे. दोन स्वतंत्र पक्षाने तीन स्वतंत्र केले. आम्ही आहोत एकत्र राहणार पाहिजे नसतं पण ते सांगितलं. तुम्ही बोलताना कसं म्हणाले की अमित शहा फडणवीस आणि पंतप्रधानांचा अजित पवारांना विरोध दिसतोय पक्ष एकत्र तुमची माहिती मिळते त्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्यामध्येच भाजपच्या वरिष्ठांकडून यासाठी ग्रीन सिग्नल दिला. आता अडचण काय आहे? नंतर मी म्हणतो ना ग्रीन सिग्नलला काय विचारायचं? ग्रीन सिग्नल तो मुख्यमंत्र्यामध्ये दिला होता अमित शहा. भाजपचा विश्वास ठेवतो तो काय विश्वास ठेवण्याचा लागेल फक्त. सर, एनडीएची बैठक सुरू आहे आता आणि एनडीएच्या बैठकीमध्ये पंतप्रधानांना हार घालण्याची जबाबदारी ही प्रफुल्ल पटेल यांना दिली आहे. हो, त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे ना अलीकडचे काय. काल आपण पाहिलं असेल की संसदेच्या आवारामध्ये अमित शहा आणि प्रफुल्ल पटेल यांचे फोटो आले आहेत ना, हातात हात घालून असे घट्ट मिठी मारून चाललेले आहे. म्हणून तर आम्हाला शंका येत आहेत अजित पवारांच्या बाबतीत. या आमच्या मनात शंका निर्माण झालेल्या आहे. यासाठीच आहे की अजित पवारांचं काही राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावर भाजप निवडणूक महानगरपालिकेमध्ये त्यांची घेतलेली नाही 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 काही झाले तरी नवाब मलिक आणि त्यांच्या लोकांना मी आमच्या सोबत घेणार नाही. माताई चाटुगिरी नक्की काय चाटताय का तुम्ही? भूत चाटताय की अजून काय चाटताय? त्यालाच तुम्ही त्या प्रकरणात अडकवलं.
कारण तुम्हाला लोक त्याचा फायदा होतो. सावरकर आता एकनाथ शिंदे असतील, भाजप असेल, सगळे दबाबमध्ये आणि त्यांच्याकडे असलेल्या नगरसेवकांची जादू वेगळी आहे. सर मुंबईमध्ये सावरकरांचं घर आहे त्या सावर त्याला पुरातत्व खात्यानं ऐतिहासिक वारसा देण्यास नकार दिलेला आहे. त्याच्यात किती कसं काय होतं? काय केलं पाहिजे, काय नाही. पण सावरकर सदन जे आहे, शिवाजी पार्कला आहे. राज ठाकरे तिथे राहतात किंवा जिथे पूर्वी बाळासाहेब ठाकरे राहायचे 77 रानडे रोड शिवाजी पार्क, आणि आता त्या भागात राज ठाकरे पण राहतात. त्याच्या समोरच सावरकर लहानशी वास्तू आहे. सावरकरांच्या विचाराचं सरकार असताना असं घडतंय. याच्यामुळे आणि बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या समोर सावरकरांचे स्मारक उभं करण्यासाठी जमीन दिली. सावरकरांचं स्मारक उभं राहिलं. हा एक फरक दोन पक्षांमधला आहे. सरकार सावरकरांच्या विचाराचं आहे सातत्यानं सांगितलं जातं. नाही, सरकार कोणत्याही विचाराचं नाही. सरकार हे हिंदुत्ववादी नाही, सरकार हे राष्ट्रवादी नाही. सरकार फक्त सत्ता, पैसा, भ्रष्टाचार हा सरकारचा विचार. सावरकर फक्त त्याला राजकारणासाठी सर